रोज नाश्त्याला काय पदार्थ बनवायचा हा प्रत्येक आईला पडलेला प्रश्न. रोज रोज कांदे पोहे, उपीट आणि इडली डोसा खाऊन मुलं काय मोठे सुद्धा कंटाळतात. आज आपण अवघ्या 10 मिनिटात तयार होणारे असे नाश्त्याचे पदार्थ बघणार आहोत. बनवायला अगदी सोपे, खायला तितकेच पौष्टिक. खिचडीला पर्याय म्हणून असा हा पदार्थ का एकदा तुम्ही बनवून खाल तर नेहमी असाच बनवाल. नाश्त्यासाठी आज आपण 3 वेगवेगळे पदार्थ बघणार आहोत. बनवायला सोपे, पौष्टिक आणि पोटाला थंडावा देणारे. मग चला बनवूया आजच्या या रेसिपीज. पहिला पदार्थ आहे ज्वारीचा उपमा. त्यासाठी 1 कप ज्वारी 5 ते 6 तास पाण्यामध्ये भिजत ठेवायची. त्यानंतर कुकर घेऊन त्यामध्ये ही सगळी ज्वारी काढून घ्यायची आहे. ज्वारी मात्र भिजवलेलीच वापरायची. न भिजवता ज्वारीचा वापर करायचा नाही, नाहीतर ती लवकर शिजणार नाही. 1 ग्लास यामध्ये पाणी घातलं, पाव चमचा मीठ घालून व्यवस्थित मिक्स करायचं. कुकरला झाकण लावून मध्यम आचेवर कुकरच्या 7 ते 8 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. 7 ते 8 शिट्टीमध्ये ज्वारी व्यवस्थित शिजली जाते. थंड झालं की झाकण काढायचं आणि बघाल तर अगदी व्यवस्थित ज्वारी शिजली आहे. त्यामध्ये जास्तीचं पाणीसुद्धा नाही, त्यामुळे शिजताना पाणी योग्य प्रमाणात घाला. ज्वारी बघाल तर अगदी मऊसूत अशी शिजली पाहिजे. जर तुम्हाला वाटलं की शिजलेली नाही तर पुन्हा 1 ते 2 शिट्ट्या काढू शकता. आता याला फोडणी करायची, तर पॅनमध्ये 2 मोठे चमचे तेल घालून घेतलं. अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे चांगले तडतडले की यामध्ये 3 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, 1 मध्यम आकाराचा कांदा घालून चांगला परतवून घ्यायचा आहे. कांदा गुलाबी रंगावर परतवून घ्यायचा आणि तुम्हाला हवं तर यामध्ये भरपूर भाज्या घालू शकता. ज्या भाज्या मुलं खात नाहीत त्या भाज्यासुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता. 1 बारीक चिरलेला टोमॅटो आणि थोडासा बारीक चिरलेला गाजरसुद्धा घातला. आता तेलावर हे चांगलं परतवून घ्यायचं मऊसूत होईपर्यंत. त्यासाठी यामध्ये थोडंसं मीठ घालायचं, म्हणजे सगळ्या भाज्या व्यवस्थित मऊसूत होतील. कढीपत्ता सुद्धा घातला आहे आणि त्यानंतर लगेचच ही शिजवलेली ज्वारी सुद्धा घालायची. तुम्हाला हवं तर लाल तिखट किंवा मसाले सुद्धा घालू शकता. 2 ते 3 मिनिटं हे चांगलं परतवून घ्यायचं आहे, पण फार कोरडंही करायचं नाही. हलकासा ओलसरपणा त्यामध्ये ठेवायचा. सगळ्यात शेवटी मूठभर तळलेले शेंगदाणे घालायचे आहे. शेंगदाणे मात्र सगळ्यात शेवटी घाला, त्यामुळे ते छान कुरकुरीत राहतात आणि खायला सुद्धा चांगले लागतात. आता मात्र गॅस बंद करायचा आणि सगळ्यात शेवटी यामध्ये अर्धा लिंबाचा रस घालायचा आहे. लिंबाचा रस सगळ्यात शेवटी घालायचा. साबुदाणा खिचडीला पर्याय म्हणून ज्वारीचा हा उपमा जरूर ट्राय करा. मधुमेहींसाठी अतिशय उपयुक्त पौष्टिक असा हा नाश्त्याचा पदार्थ अवघ्या काही मिनिटांमध्ये तयार होतो. फक्त ज्वारी भिजवायला थोडा जास्त वेळ लागतो. तयार आहे चटपटीत आणि पौष्टिक असा हा ज्वारीचा उपमा. बघता क्षणी वाटेल की साबुदाणा खिचडी आहे, पण साबुदाणा खिचडी न खाता तुम्ही हा पदार्थ जरूर ट्राय करा. नाश्त्याचा दुसरा पदार्थ सुद्धा तितकाच चविष्ट आणि बनवायला सोपा आहे. त्यासाठी 1 मोठी वाटी शेवया घेतलेल्या आहेत. घरी तयार केलेल्या आणि रव्याच्या शेवया आहेत. जर तुमच्याकडे नसेल तर विकतच्या सुद्धा वापरू शकता. फोडणीसाठी कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल घालून घेतलं आणि यामध्ये 1 छोटी वाटी म्हणजे मूठभर शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत. तळताना फार काळसर करायचे नाही. शेवयांचा उपमा बनवताना एकतर त्याचा लगदा तरी होतो किंवा थंड झाले तर ते मऊसूत राहत नाही. त्यासाठी या पद्धतीने जरूर बनवा. शेंगदाणे काढून घेतले की त्याच तेलामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, थोडासा कढीपत्ता आणि 1 बारीक चिरलेला कांदा घालून चांगलं परतवून घ्यायचं आहे. मोहरी आणि जिरे छान तडतडले की मगच कांदा त्यामध्ये घालायचा. 3 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालून घेतल्या. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. लगेचच यामध्ये भाज्या घालायच्या आहेत, तर इथे मी वाटाणे आणि गाजर अगदी बारीक चिरून घातला आहे. तुम्हाला हवं असेल तर यामध्ये बीट किंवा मग अजून फळभाज्या सुद्धा घालू शकता. चवीनुसार मीठ, पाव चमचा हळद घालून चांगलं परतवून घ्यायचं आणि लगेचच यामध्ये पाणी घालायचं. 1 कप शेवया होत्या, त्यासाठी 1.25 कप पाणी घालायचं आहे. जास्त पाणी झालं तर मात्र त्याचा लगदा तयार होतो. आता यावर झाकण ठेवायचं आणि 1 उकळी काढून घेऊ, म्हणजे भाज्यासुद्धा व्यवस्थित शिजल्या जातील. उकळी आल्यानंतर लगेचच यामध्ये शेवया घालायच्या आहेत. शेवया आधी भाजून किंवा मग तेलावर परतवून घेतलेल्या नाही. लगेचच आपल्याला या मिश्रणामध्ये घालायच्या. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि त्यावर झाकण ठेवून मध्यम आचेवर 5 मिनिटं वाफवून घेऊया. भाज्या आधीच शिजवलेल्या आहेत, त्यामुळे जास्त वेळ वाफवण्याची अजिबात गरज नाही. 5 मिनिटानंतर त्यावरचं झाकण काढा. बघाल तर शेवयासुद्धा व्यवस्थित शिजलेल्या आहेत. फार कोरड्याही करू नका. हलकासा ओलसरपणा त्यामध्ये हवा. आता मात्र गॅस बंद करायचा. सगळ्यात शेवटी तुम्हाला आवडत असेल तर थोडासा लिंबाचा रससुद्धा घालू शकता. शेवया बघा मस्त अशा मोकळ्या सळसळीत तयार झाल्या आहेत. अजिबात त्याचा लगदा होत नाही. सगळ्यात शेवटी तळलेले शेंगदाणे घालायचे. व्यवस्थित मिक्स करून घेतलं की खाण्यासाठी तयार आहे गरमागरम शेवयाचा उपमा. नाश्त्यासाठी असो किंवा डब्यासाठी, मधल्या वेळेत खाण्यासाठी झटपट साधा सोपा असा हा पदार्थ.
नाश्त्याचा तिसरा पदार्थ अतिशय पौष्टिक, कमी तेलात तयार होणारा. त्यासाठी 1 कप नाचणीचं पीठ घेतलेलं आहे. घरी तयार केलेलं असो किंवा विकतचं कोणतंही पीठ घेऊ शकता. फक्त कपात भरताना हलक्या हाताने नाही तर थोडंसं दाबूनच भरायचं. आता हे पीठ मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊ. अर्धा कप घेतलेलं आहे बेसन पीठ. यामध्ये 2 हिरव्या मिरच्या घालायच्या, 1 इंच आलंसुद्धा घालायचं. हाफ टेबलस्पून आणि चमच्याने बघाल तर अर्धा चमचा मीठ, 2 चमचे साखर घालायची म्हणजे 2 टेबलस्पून. अर्धा लिंबाचा रससुद्धा घातला आहे. जर लिंबाचा रस वापरायचा नसेल तर तुम्ही लिंबू सत्वसुद्धा वापरू शकता. 2 चमचे घालायचं आहे तेल. तेल घातल्यामुळे ढोकळा खाताना घशामध्ये अडकत नाही आणि छान असा सॉफ्ट होतो. यामध्ये 1 कप पाणी घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं. 1.5 कप पीठ होतं त्यासाठी 1 कप पाणी घालायचं. आता मिक्सरवरनं हे फिरवून घ्यायचं. किती वेळ फिरवायचं तर सगळं मिश्रण व्यवस्थित एकसारखं होईल इथपर्यंत. 1 ते 2 मिनटं हे चांगलं फिरवून घेतलं की तयार आहे आपलं ढोकळ्यासाठीचं बॅटर. बॅटरची कन्सिस्टन्सी बघा अगदी परफेक्ट आहे. ना जास्त घट्ट ना जास्त पातळ. बॅटर तयार झालं. ज्या भांड्यामध्ये ढोकळा वाफवणार आहोत त्याला हलकंसं तेलाने ग्रीस करून घ्यायचं आणि ढोकळा आज आपण कुकरमध्ये बनवणार आहोत तर मी इथे 1.5 ग्लास पाणी गरम होण्यासाठी ठेवलं. आता जे बॅटर आहे त्यामध्ये 1 सॅशे इनोचा घालायचा आहे. इनो वापरायचा नसेल तर खाण्याचा सोडासुद्धा वापरू शकता. 1 टीस्पून खाण्याचा सोडा घालायचा. इनो घातलं की लगेचच हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. बॅटर बघाल तर छान फुललं आहे. त्याचा रंगसुद्धा बदलतो आणि 4 पट हे बॅटर फुलतं. त्यामुळे इथे जराही वेळ वाया न घालवता अगदी पटकन ही प्रोसेस करायची. बॅटर तर तयार झालं. लगेचच भांड्यामध्ये घालून घेऊया. तुम्हाला हवं असेल तर कुकरचा डब्बासुद्धा वापरू शकता किंवा मग एखादं जाड तळाचं पातेलं वापरलं तरीसुद्धा चालेल. आता हे बॅटर घालून घेतलं. कुकरमध्ये जे पाणी होतं ते चांगलं उकळतं हवं. लगेचच हा डब्बा कुकरमध्ये ठेवायचा. कुकरला झाकण लावायचं. झाकणाला रिंग लावायची आहे मात्र शिट्टी लावायची नाही. 10 मिनटं मध्यम आचेवर ढोकळा वाफवून घ्यायचा. 10 मिनटामध्ये ढोकळा व्यवस्थित शिजला जातो. पण तो आतपर्यंत शिजलेला आहे की नाही त्यासाठी एखादा चमचा किंवा सुरीने चेक करा. सुरीला बॅटर चिकटलेलं नाही म्हणजे ढोकळा व्यवस्थित शिजलेला आहे. काढून थंड होऊ द्यायचा आणि थंड झाल्यानंतर लगेचच डिमोल्ड करायचा. अगदी चॉकलेट केकसारखा दिसणारा हा नाश्त्याचा पदार्थ. डिमोल्ड केल्यानंतर बघाल तर अगदी परफेक्ट जाळीदार असा हा ढोकळा तयार झाला आहे. नाश्त्यासाठी असो किंवा डब्यासाठी झटपट, साधी सोपी, तितकीच चविष्ट आणि पौष्टिकसुद्धा. बऱ्याच वेळा बेसनाचा आणि रवाचा ढोकळा खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल, वेगळ्या चवीचा नाश्त्याचा पदार्थ हवा असेल तर ही रेसिपी जरूर ट्राय करा. अवघ्या 10 मिनिटात तयार होते. बेसन, रवा आणि डाळ तांदळाचा ढोकळा तर नेहमीच बनवून खातो, पण ही रेसिपी अगदी साधी, सोपी आणि तितकीच चविष्ट, पौष्टिकसुद्धा. ढोकळा बघा किती सॉफ्ट आणि जाळीदार तयार झालेला आहे. असा का ढोकळा एकदा बनवून खाल तर मुलंसुद्धा अगदी आवडीने खातील आणि नेहमी नाश्त्यासाठी तुम्ही हाच पदार्थ बनवाल. हा ढोकळा तुम्ही नुसतासुद्धा खाऊ शकता, पण फोडणी करून खाल्लं तर अजून चविष्ट लागेल. त्यासाठी पॅनमध्ये 1 चमचा तेल घालून घेतलं. अर्धा चमचा मोहरी घालायची. मोहरी चांगली तडतडली की मग 2 चमचे तीळ घालायचे आहे. 4 ते 5 हिरव्या मिरच्या, 5-6 इथे कढीपत्त्याची पानं, पाव चमचा हिंग घालून ही फोडणी करून घ्यायची. जर ढोकळा तुम्हाला ओलसर हवा असेल तर यामध्ये 1 कप पाणी आणि 2 चमचे साखर घालायची. पण मी फक्त तेलाचीच फोडणी केली. त्यासाठी मी पाणी किंवा साखर वापरलेलं नाही. ही फोडणी तयार झाली की लगेचच त्यामध्ये हे ढोकळ्याचे काप घालायचे. व्यवस्थित परतवून घेतले. वरतून थोडीशी कोथिंबीर घातली. गरमागरम चहा आणि त्यासोबत हा नाश्त्याचा पदार्थ आहे ना एकदम साधी सोपी रेसिपी. नेहमी तेच नाश्त्याचे पदार्थ खाऊन मुलं काय मोठेसुद्धा कंटाळतात. तर वेगळे हे नाश्त्याचे पदार्थ जरूर ट्राय करा. फक्त 10 मिनिटात तयार होतात. आजच्या या रेसिपीज तुम्हाला कशा वाटल्या कमेंट्समध्ये जरूर सांगा. अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी